नमस्कार सगळ्यांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज आपण वैशाख अमावस्येबद्दल बोलणार आहोत, जी शनी अमावस्या आहे। शनी जयंतीचा दुर्मिळ असा संयोग जुळून आलेला आहे। हा साधासुद्धा योग नाही आहे, तर या योगामध्ये जे काही पण उपाय आपण करणार आहोत त्यामुळे कितीही तुम्हाला साडेसातीचा किंवा शनीच्या कोणत्याही ढय्या किंवा पणवतीचा त्रास असू देत, किंवा पत्रिकेतील शनी कर्मस्थानी असू दे किंवा लाभाच्या स्थानी असू दे, तुम्हाला फरक हा नक्की दिसणार आहे। फक्त गरज आहे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, त्यातले रेमेडीज काळजीपूर्वक करा आणि त्यासोबतच मनामध्ये भक्तिभाव आणि श्रद्धा ही अतूट असली पाहिजे। त्यासाठीच हे वर्ष जे आहे शनिदेवाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानलेले आहे, कारण हा संयोग 13 वर्षांनी आलेला आहे। हा जो शनी जयंतीचा दुर्मिळ संयोग जो आहे तो 13 वर्षांनी जुळून आलेला आहे। 16 तारखेला वैशाख अमावस्या वार जो आहे तो शनिवार आहे। अमावस्या 15 तारखेलाच रोजी संध्याकाळी 9:30 वाजल्यापासून म्हणजे रात्री 9:30 अंदाजे सुरू होत आहे, ती 16 तारखेला संध्याकाळी 6 पर्यंत आहे। शनी जयंतीचं महत्त्व इतकं छान आहे की या महत्त्वावर विशेष संयोग जो आहे तो शनी जयंती आणि अमावस्या एकाच दिवशी आहे। शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा दिवस अतिशय शक्तिशाली असा जाणवणार आहे। अगदी साध्यात सोपा छोटा जरी तुम्ही एखादा उपाय केला तरी तुम्हाला त्या पूजेचे फळ प्राप्त होणार आहे। मग आता शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी काय करायचं आहे, तर संध्याकाळी 3 सांजेनंतर मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा बनवायचा आहे। आपल्याला जे आपण कणकेचा दिवा वगैरे बनवतो इतर वेळेस तसा बनवायचा आहे 4 मुखी, आणि पिंपळाच्या झाडाखाली हा लावायचा आहे। त्यामध्ये थोडेसे काळे तीळ हे आपल्याला टाकायचे आहेत। तसेच आजच्या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे बघा, कारण यामध्ये काळे तीळ, उडीद, काळे कपडे, लोखंडी वस्तू किंवा चामड्याची चप्पल, बूट हे दान करणं शुभ मानलं जातं। पण आता सर्रास सगळ्यांना या गोष्टी माहीत असल्यामुळे शक्यतो कोणी दान हे स्वीकारत नाही। मग त्याचऐवजी आपण जर मंदिरामध्ये तिथे बसलेली जी लहान किंवा अनेक लोक असतात त्यांना काही ना काहीतरी अन्नदान जरूर दिलं पाहिजे। चहा पावडरची जी पुडी आहे पॅकेटची छोटी, ती देखील आपण वाटू शकतो। ज्या चप्पल्स आहेत चामड्याचे बूट वगैरे त्या एकसारख्या घेऊन बॉक्समध्ये पॅक करून आपण त्या वाटू शकतो। अशा प्रकारे जो साडेसातीचा प्रभाव आहे तो खूप कमी होतो। ढय्या असेल ज्यांच्यावरती तो देखील प्रभाव खूप प्रमाणात कमी होतो, असा अनेक जणांचा अनुभव आहे। म्हणूनच तुम्ही देखील हा उपाय करा आणि अनुभव घ्या। आता ही पूजा करताना जेव्हा आपण शनिदेवाची पूजा करतो तेव्हा पश्चिम दिशेला आपलं तोंड असलं पाहिजे आणि मूर्तीच्या समोर उभे न राहता बाजूने दर्शन घ्यायचं आहे। मी दरवेळेस ही गोष्ट सांगते की जेव्हा आपण शनी मंदिरात जातो तेव्हा एकदम सरळ समोर उभं राहायचं नाही शनी महाराजांच्या, थोडंसं तिरकं व्हायचं आणि एकदम नमन व्हायचं आहे, नमस्कार वाकून करायचा आहे। जसं एखाद्या आपण राजा किंवा प्रधान न्याय करणाऱ्याजवळ जातो तेव्हा आपण खाली मान घालून नमस्कार करतो। पूर्वी असे राजे जे होते त्यांच्या दरबारामध्ये न्याय करताना प्रजा या प्रकारे नमन करायची, त्याच प्रकारे शनी महाराजांना वंदन करायचं आहे। त्याचबरोबर जे काही तेल आहे ते त्यांच्या पायावरती वाहायचं आहे, उडीद त्यांच्या पायावरती वाहायचं आहे। त्याचबरोबर काळे तीळ आणि त्या तेल जे आहे मोहरीचं घेतलेलं त्यामध्ये लोखंडी एक खिळा टाकायचा आहे। स्वतःची दात पाहायचे आहेत, नखं पाहायचे आहेत, डोळे पाहायचे आहेत, केस आपले जे आहेत ते पाहायचे आहेत, आणि त्यानंतर हा जो तेलाने भरलेला दिवा आहे तो तिथे लावायचा आहे। हा दिवा तुम्ही मातीचा मोठा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे कोणतं पसरट भांडं असेल तर तो तुम्ही घेऊन जाऊ शकता। त्यामध्ये हे पाहून तिथेच वात लावायची त्या दिव्यामध्ये, त्या भांड्यामध्ये, आणि मग हा दिवा प्रज्वलित करायचा तिथेच मंदिरामध्ये। कारण हा दुर्मिळ योग जो आहे तो आपल्याला अनेक संकटांपासून अनेक गोष्टींपासून बचाव करणारा असा योग ठरलेला आहे। काही राशींना देखील याचा फायदा खूप प्रकारे होणार आहे, चांगल्या गोष्टी त्यांना ऐकायला भेटणार आहेत। तर पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर आपण याबद्दल चर्चा करूया, पण तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा। प्रथम आपला व्हिडिओ पाहत असताल तर जरूर सबस्क्राईब करा, सोबतचं बेल बटन प्रेस करा,
कारण हे सगळे जे उपाय आहे ते प्रत्येकजण करू शकतं. लाल किताबामधील जे उपाय तुमच्यासोबत मी शेअर करत असते ते कोणीही करू शकतं. असं कोणत्याच गोष्टीसाठी बंधन नाही आहे की या गोष्टी अमुक एका गोष्टीसाठी तुम्हाला पत्रिकेनुसार उपाय करावे लागतील. त्याचबरोबर पूजा जेव्हा करता तुम्ही तेव्हा शनिदेवांना तेलाभिषेक खास जरूर करायचा आहे. आपल्या घरून तेल घेऊन जायचं आहे, ही खास करून काळजी घ्यायची आहे. तिथेच अनेक प्रकारे वाहिलेलं तेच वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा घेऊ नका. हे वर्ष शनिदेवांच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानलेलं आहे. पण आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अशी चूक होऊन देऊ नका जेणेकरून त्याचे फळ आपल्याला प्राप्त होणार नाही. तर शनी जयंतीला आवर्जून तुम्ही हे उपाय करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.